नमस्कार सर्वांना, मी अर्चना गावकर. आगरी कोळी समाजाच्या अवनीताई पाटील म्हणजेच धवलारीणबाई त्यांच्या समाजातील किंवा इतर महिलांना काय मोलाचा संदेश देत आहेत ते आपण पाहूया. मला समाजामधल्या महिला किंवा मुलींना एकच संदेश द्यायचा आहे की आपल्या संस्कृतीला धरून चाला. नवीन काहीतरी येत आहे, पण आपण जनरेशन गॅप बोलून नवीन काहीतरी स्वीकारत आहोत. पण नव्यासोबत तुमच्या जीवनाला काही धोका तर नाही होते ना? कारण जुनं ते सोनं असं म्हटलं जातं. मला माहित आहे, पहिल्यासारख्या बायका पाट्यावर वाटण नाही बनवू शकत, मिक्सरच लागेल. फास्ट व्हा, पण कदाचित वाट्यावरच्या चव आणि मिक्सरचा जाळला जाणारा वाटण हा आपल्यासाठी घातक तर नाही होत ना? हा फक्त एक छोटासा उदाहरण झाला. कपड्यावरच बघा, पूर्ण ड्रेसिंग मध्ये आपण सुंदर दिसू शकतो, तरी पण आपण शॉर्ट कपडे घालून स्वतःला सुंदर दिसवण्याचा दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण याच्यामुळे तुम्हाला परपुरुष वाईट नजरेनं बघत नाहीये ना? हे सगळं कशासाठी आहे? कारण बाहेर खूप प्रमाणात बलात्काराचा किंवा प्रेमाचा प्रकार होऊन फसवणूक होत आहे. तुम्ही प्रेम करा, पण आपण कोणाला चॉईस करतोय, आपण काय घालतोय आणि समाज आपल्याला कशातून बघत आहे याची काळजी घ्या. कारण जीवन हे फार सोनं आहे, ते एकदाच मिळतं. त्याच्यामुळे कोणीतरी यावं आणि त्याला नासधूस करावं अशी वेळ येऊ देऊ नका. महिलांनी आपला चारित्र्य घडवा आणि पुढे जात राहा. त्याच्यासाठी स्वतःला घडवा, स्वतःला बनवा आणि जिजाऊ बना. धन्यवाद. आज पत्रकार उत्कृष्ट समितीच्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथं आलात, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. पत्रकार उत्कृष्ट समिती आणि महामुंबई चॅनल कडून पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू ताई. तर आमच्यासारख्या लोकांना चूज केलं, त्यासाठी मी पत्रकार समितीची खूप खूप आभारी आहोत. असाच पत्रकार उत्कृष्ट समितीला विनंती आहे की आपल्या समाजाला, आपल्या छोट्या छोट्या महिला ज्या आहेत यांना पुढे नेण्यासाठी प्रयत्न करा. याच्याने काय होईल तर फक्त सन्मानापोटी नाही, तर आपल्या महिलावर नक्कीच तुम्हाला एका मोठ्या स्टेजवर दिसेल. याची सुरुवात तुम्ही आपल्या स्टेजमधून केली आहे. म्हणून मी अवनीताई पाटील म्हणजेच आमच्या पूर्ण आगरी कोळी समाजाकडून तुम्हाला मनापासून धन्यवाद.